SP क्राईम न्यूज नेशन. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी साठवण तलाव परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करून मृतदेह गवताखाली फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी ओंकार देविदास कांबळे यास तामलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना 5 जानेवारी 2026 रोजी तामलवाडी साठवण तलाव परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात कलम 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये 6 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गालगत तामलवाडी शिवारात कदम यांची शेती असून ती दत्ता कोरे हे बटईने कसत होते. याच ठिकाणी उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील ओंकार कांबळे हा आपल्या भाऊजाई ज्योती कांबळे हिच्यासह सालगडी म्हणून काम करत होता. ज्योती कांबळे हिचा 13 वर्षीय मुलगा कृष्णा सदानंद कांबळे हा कधी वडिलांकडे तर कधी आईकडे राहत होता. कृष्णा याला आपल्या आई आणि चुलत्यामधील अनैतिक संबंधांची माहिती होती. ही बाब तो वडिलांना सांगत असल्याने आरोपी ओंकार कांबळे याला राग होता. कृष्णा हा त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या रागातून आरोपीने 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता तामलवाडी साठवण तलावातील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा पाईप बसवण्याच्या बहाण्याने कृष्णा यास तलावाजवळ नेले आणि तिथे कुऱ्हाडीने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह तलावाजवळील गवताखाली फेकून देत आरोपी फरार झाला. घटनेच्या सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र मृत मुलाची ओळख पटताच आणि पुढील तपासात संशय बळावताच गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट झाले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तामलवाडी पोलिसांनी आरोपी ओंकार देविदास कांबळे यास उमरगा तालुक्यातील कोळसूर गावातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्यासह पोलीस हवालदार जुबेर गाझी, उमेश माने, नजीर बागवान, चालक पोलीस हवालदार तुराब शेख, हनुमंत कोरे, नितीन भोसले यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत असून अल्पवयीन मुलाच्या हत्येने समाजमन सुन्न झाले आहे.